श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, मी नेहमी सांगत असतोय की जीवन ही फक्त दिवसांची बेरीज नाही, ती म्हणजे क्षणांचा अर्थ समजून घेण्याची, स्वतःला शोधण्याची आणि मनाला शांत करण्याची एक अखंड प्रक्रिया आहे. आपण रोज धावतो. नोकरी, पैसा, मान सन्मान, नाव, अपेक्षा या सगळ्यांच्या शर्यतीत आपण स्वतःला हरवून बसतो आणि मग एखाद्या शांत रात्री किंवा एखाद्या एकाकी क्षणी आपलं मन विचारतं, खरंच मी आनंदी आहे का? श्रोतेहो, आनंद म्हणजे फक्त हसणं नसतं, तर मनशांतीचा अनुभव आहे जो मिळतो जेव्हा आपण स्वतःशी प्रामाणिक असतो, जेव्हा आपण दुसऱ्यांना दोष देणं थांबवून स्वतःत बदल घडवायला सुरुवात करतो. श्रोतेहो, आजचं जग हे खूप स्मार्ट झाले, पण आपली मनं मात्र हे गुंतागुंतीची झालेत. आपण गॅजेट्स अपग्रेड करतो, पण विचार मात्र अपडेट करायचं विसरतो. आणि म्हणूनच प्रत्येकाला गरज आहे थोड्या वेळासाठी थांबण्याची, स्वतःकडे पाहण्याची आणि आपलं जीवन अधिक सुंदर करण्याची प्रेरणा घेण्याची. कधी कधी श्रोतेहो, आपल्याला मोठ्या ग्रंथामधून नव्हे तर एका साध्या वाक्यातून जगण्याचा अर्थ सापडत असतोय. आणि श्रोतेहो, अशाच काही वाक्यांचा संग्रह मी आज आपल्यासाठी घेऊन आलोय. श्रोतेहो, हे शब्द म्हणजे केवळ शब्द नाहीत, तर मनाला दिशा देणारे दिवे आहेत. जेव्हा जीवन धुसर होतं तेव्हा हे विचार आपल्याला दिवा घेऊन येतात. घाबरू नका, कारण मार्ग इथंच आहे. या विचारांमध्ये तुम्हाला सापडेल थोडा विश्वास, थोडं शांतपण, थोडं समाधान आणि खूप सारं प्रेम. श्रोतेहो, हे सुविचार सांगतील की आनंद कुठं विकत मिळत नाही, तो तर मनाच्या दृष्टिकोनात, शब्दात आणि कृतीत दडलेला असतोय. चला तर श्रोतेहो, थोडं थांबूया, थोडं ऐकूया आणि या विचारांना आपल्या मनात रुजू देऊया, कारण हेच विचार आपल्याला शिकवतील जगणं सुंदर आहे, फक्त आपण त्याकडे योग्य नजरेनं बघायला हवंय. बघा, पटलं तर नक्की घ्या. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आनंद कुठे मिळतो याचा शोध घेऊ नका, तो निर्माण करा. कारण परिस्थिती आपल्याला हसवत नाही, आपली वृत्ती हसवते. प्रत्येक दिवस हा नव्यानं जगण्याची संधी आहे, शिक्षण आहे. कालच्या चुका शिकवणी बनवा, पण त्याचं ओझं आजच्या मनावर ठेवू नका. जीवनात शांत राहणं म्हणजे हार मानणं नाही, ते आत्मविश्वासाचं लक्षण आहे. जो स्वतःवर विश्वासतो त्याला जग हलवू शकत नाही. जगात सगळं काही मिळालं तरी जर समाधान नाही मिळालं तर सगळं व्यर्थ आहे. कारण खरी श्रीमंती म्हणजे मनशांती आणि हसणारा चेहरा. वाईट काळ आपल्याला पराभूत करत नाही, तो आपल्याला परिपक्व करतो. दुःख आपल्याला मजबूत करतात आणि अनुभव आपल्याला ज्ञानी बनवतात. लोक काय बोलतात याकडे लक्ष दिलं तर स्वतःचा आवाज हरवतो. म्हणून स्वतःच्या अंतःकरणाचा आवाज ऐका, कारण तो कधी चुकत नाही. आपल्या अपेक्षा कमी ठेवा आणि प्रयत्न जास्त करा, कारण जेव्हा प्रयत्न वाढतात तेव्हा नशीब आपोआप झुकतं. दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करणं म्हणजे स्वतःचं सुख गमावणं. प्रत्येकाचं जीवन हे वेगळं आहे, म्हणून स्पर्धा नाही तर प्रेरणा घ्या. जगण्यात थोडं थांबणं, स्वतःकडे बघणं हेही आवश्यक आहे, कारण धावताना आपण स्वतःला विसरतो. जेव्हा सगळं विस्कटतंय असं वाटतं तेव्हा देव काहीतरी सुंदर तयार करत असतो. थोडा संयम ठेवा. प्रत्येक वादळानंतर इंद्रधनुष्य येतं. आपली चूक मान्य करणं म्हणजे कमजोरी नाही, तीच खरी ताकद आहे. कारण जो स्वतःला बदलतो तो जग बदलू शकतो. मनातील चांगुलपणा जपा, कारण त्याचीच किंमत आयुष्यभर टिकते.
संपत्ती क्षणभंगूर आहे, पण स्वभाव अमर आहे. जगण्यात कधी कधी थोडं शांत राहणं हेच उत्तर असतं. प्रत्येक गोष्टीला प्रतिसाद द्यायचा नसतो. काही गोष्टी वेळच शिकवते. आपल्याला कोणी ओळखत नाही म्हणून खंत करू नका. स्वतःला ओळखा, जग तुम्हाला ओळखेल. जे आपल्याकडे आहे त्यात समाधान मानणं म्हणजे आनंदाचं गोपीत आहे. इच्छा अमर्याद असतात, पण समाधान अमोल असतं. मनाची भूक ही पूर्ण झाली की पोटाची भूक आपोआप कमी होते. कारण खरा आनंद म्हणजे समाधान, वस्तू नाही. जीवनात काही लोक भेटतात, शिकवतात आणि निघून जातात. त्यांच्यावर रागावू नका. ते आपल्याला मजबूत करण्यासाठी आलेले असतात. साधेपणा हा श्रीमंतीपेक्षा सुंदर असतो, कारण तो आपल्याला स्वतःशी जोडतो, जगाशी नाही. स्वतःवर प्रेम करा, कारण जग तुमच्यावर तेव्हाच प्रेम करेल. स्वतःची काळजी घेणं म्हणजे स्वार्थ नव्हे, ती आत्मसन्मानाची पहिली पायरी आहे. वाईट बोलणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा, कारण ते स्वतःचं दुःख दुसऱ्यांवर फेकतात. आपण फक्त शांततेनं आपली वाट चालत राहायची. दररोज थोडं हसा, कारण हसू म्हणजे आत्म्याचं औषध आहे. एक हसू अनेक चिंता विरघळवतं. आयुष्य लहान आहे, पण शक्यता अमर्याद आहेत. म्हणून भीती नव्हे तर स्वप्न बाळगा. जे हरवलं त्याचं दुःख करू नका. जे मिळाले त्याचं आभार माना, कारण आभारी माणूस नेहमी आनंदी असतो. जगण्याचा अर्थ मोठं काही करणं नाही, तर छोट्या क्षणांना सुंदर बनवणं. वेळ सगळं काही बदलतो, पण माणूस तेव्हाच मोठा होतो जेव्हा वेळेपेक्षा आधी शिकतो. दुःखाचं ओझं हलकं होतं जेव्हा आपण कोणासोबतही शेअर करतो. म्हणून आपले माणूसपण जपून ठेवा. जीवनात हो म्हणायला शिका, पण गरजेच्या ठिकाणी नाही म्हणायला अजिबात संकोचू नका, कारण तुमची शांती तुमच्या हातात आहे. यश म्हणजे फक्त पैसा नव्हे, तर आत्मसंतोष आहे. जो रात्री शांत झोपू शकतो तोच खरा यशस्वी. आपल्याला थांबवणारा शत्रू बाहेर नाही, तो आपल्या मनात आहे. म्हणून भीतीवर नाही तर विश्वासावर जगायला शिका. आयुष्य सुंदर आहे, फक्त थोडं हळू चालावं लागतं, थोडं खोल विचारावं लागतं आणि जास्त प्रेम करावं लागतं.